हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SVC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 5च्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. कारण 9 फेब्रुवारीला तुमची स्टँडर्ड 5th स्कॉलरशिपची एक्झाम आहे. त्यामध्ये जी तुमची OMR शीट असते ती कशी फिलअप करायची, बरोबर. एखाद्या क्वेश्चनचे जर 2 आन्सर निघत असतील तर काय करायचं, सगळं तुम्हाला व्यवस्थित या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. पण तत्पूर्वी जर तुम्ही 2026च्या स्कॉलरशिपच्या एक्झामची तयारी करत असाल, स्टँडर्ड 5th आणि स्टँडर्ड 8 नवोदयची तयारी करत असाल किंवा सैनिक स्कूलची तयारी करत असाल, तर या तिन्ही कोर्सेस आपल्याकडे लवकरच सुरू होणार आहेत. आणि त्या कोर्सेसची जी फीज आहे ती एकदम कमी फी असणार. आणि सुरुवातीचे 2 महिने तुम्हाला फ्री क्लासेस जॉईन करता येणार, बरोबर. 2 मंथ फ्री क्लासेस सुरू होत आहेत. हे जे क्लासेस आहेत हे फेब्रुवारीच्या एंडमध्येच चालू होणार आहेत आपल्या, ठीक आहे. फेब्रुवारीच्या एंडमध्ये हे क्लासेस आपले चालू होतील. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता. चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओला. आता बघा, ही जी OMR शीट आहे ही एक सॅम्पल आन्सर शीट आहे. कशासाठी, तर प्रॅक्टिस करण्यासाठी. ओके. आता बघा, इथे तुम्हाला कुठे तुमचा सेंटर नंबर, सीट नंबर, मीडियम किंवा ब्लॉक प्रिंट करण्याची गरज नाही किंवा लिहिण्याची गरज नाही, राईट. ते प्री प्रिंटेड असतं. म्हणजे सेंटर नंबर ऑलरेडी प्री प्रिंटेड असतो, त्याच्यामध्ये सीट नंबर पण प्री प्रिंटेड असतो, मीडियमसुद्धा काय असतं रे, प्री प्रिंटेड असतं, ब्लॉकसुद्धा काय असतो, प्री प्रिंटेड असतं, बरोबर. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला काही तिथं हे करण्याची गरज नाही, ठीक आहे. इथे बघा, प्रश्नपत्रिकाचा जो संच कोड असतो ABCD इथे तुम्हाला नोंदवायचा, बरोबर. आता बघा, हे जे आहे हे पर्यवेक्षकानं करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही, ठीक आहे. पण लक्षात ठेवा, जर तुमचा प्रश्नसंच A असेल तर इथं A लिहायचं, बरोबर. त्यानंतर Aचं जे सर्कल आहे त्याला तुम्हाला डार्क करायचं, ठीक आहे. आणि पर्यवेक्षक इथं स्वाक्षरी करतील. म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही इथं, लक्षात ठेवा. तुम्हाला कुठंच काही नाही करायचं. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुम्हाला काहीही करायचं नाही आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुम्हाला फक्त ॲन्सर लिहायचे आहेत. आणि तुमचा शीट क्रमांक बरोबर आहे का एकदा चेक करायचा, बरोबर. तुमचा सीट क्रमांक हॉल तिकीटवर बघायचा आणि इथे बघायचा सेम आहे का, आणि सोडवायला सुरुवात करायची. आता सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्हाला पेन्सिलनं लिहायचं नाही आहे किंवा पेन्सिलनं सर्कल डार्क नाही करायचं आहे. तुम्हाला फक्त पेननंच करायचं आहे. एकतर काळी पेन घ्या किंवा निळ्या रंगाची पेन घ्या, पण बॉल पेन असू द्या. बॉल पेननं काय होतं, तुमचा जो पेपर आहे तो फाटत नाही, बरोबर. आणि लवकर जे वर्तुळ आहे ते रंगवल्या जातं, ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एकदा का वर्तुळ तुम्ही रंगवलं की त्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर बदलता येत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. जर तुमचं वर्तुळ जर अर्धवट असेल तर तुम्हाला 0 मार्क मिळतात. तुम्ही तिथं बघा असं केलं फक्त तरी 0 मार्क मिळतात. तुम्ही असं तुम्हाला वाटलं की उत्तर आपलं 1 असेल तर तुम्ही असं टिक केलं तरी तुम्हाला 0 मार्क मिळतात. तुम्हाला टिक करायचं, क्रॉस करायचं असं काहीच करायचं नाही आहे. किंवा एखाद्या प्रश्नाचे जर 2 उत्तर निघत असतील तर 2 सर्कल किंवा 2 ऑप्शन रंगवायचे का, तर नाही, फक्त एकच ऑप्शन रंगवायचं कोणतं तरी, ठीक आहे. सांग तुम्हाला सगळं. चला आपण प्रश्नाकडे आलो. समजा पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर समजा तुमचं 2 आहे तर 2 नंबरचं सर्कल रंगवायचं, ठीक आहे. आलंय लक्षात तुमच्या, झाले. त्यानंतर बघा समजा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 3 असेल तर तिसऱ्या नंबरचं रंगवायचं जे असेल ते,
बरोबर. आता समजा हा तिसरा जो प्रश्न आहे याचे दोन उत्तर आहेत. एक उत्तर तुमचं 1 आहे, बरोबर, आणि एक 4 पण येतंय गड्या, दोन्ही येतात. मग हे दोन्ही रंगवायचे का? तर नाही. 1 उत्तर येऊ द्या, 2 उत्तर येऊ द्या, 3 उत्तर येऊ द्या, 4 उत्तर येऊ द्या, उत्तर कितीही आले, काय करायचं? फक्त एकच वर्तुळ रंगवायचंय. फक्त एकच वर्तुळ रंगवायचं आहे, दुसरं काहीही करू नका. ठीक आहे, फक्त एकच वर्तुळ तुम्हाला काय करायचं आहे? रंगवायचं आहे. उत्तर किती पण असू द्या. एखाद्या प्रश्नाचे उत्तर 4 निघत असतील, राईट, 1 पण निघतं, 2 पण निघतं, 3 पण निघतं, 4 पण निघतं. काही काही प्रश्न असे असतात, बरोबर, 2-4 प्रश्न तुम्हाला सापडतील त्याच्यामध्ये, तर सगळेच उत्तर करायचे का नाही? कोणतं पण एकच सर्कल करायचं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे पर्यवेक्षकांनी स्वतः भरायचं आहे, म्हणजे विद्यार्थी उपस्थित आहे की अनुपस्थित तुम्हाला काहीही करायचं नाही आहे, बरोबर. ठीक आहे. किती प्रश्न सोडवले तर तुम्ही इथं लिहू शकता, बरोबर. समजा 75 प्रश्न आहेत, तुम्ही 70 सोडवले, इथं 70 राहिले किती? 5, तर इथं 0.5 करा, झाले. एकूण प्रश्न तुमचे येतात 75. त्यानंतर काय करायचं? इथं विद्यार्थ्याची सही करायची, बरोबर, म्हणजे स्टुडंट साईन. ओके. आणि इथं पर्यवेक्षकाचं नाव, ओके, आणि इथं त्याची स्वाक्षरी. बाकी काहीही करायचं नाही आहे, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. सोपं आहे. तुम्हाला सीट नंबर फक्त चेक करायचा, तुमच्या हॉल तिकीटवर आहे तोच आहे का, बरोबर, आलं लक्षामध्ये. त्यानंतर डायरेक्ट काय करायचं आहे? तुम्हाला इथं हे करायचं आहे. ठीक आहे. एक लक्षात ठेवायचं आहे, इथं संच क्रमांक तुम्ही दिलाय का बरोबर ते चेक करा, ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर उत्तर देताना फक्त एकच सर्कल रंगवायचं आहे. उत्तर किती पण निघू द्या, 2 निघू द्या, 3 निघू द्या, 4 निघू द्या, फक्त एकच वर्तुळ रंगवायचं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. बॉल पेनचा वापर करायचा आहे. ठीक आहे. प्रश्नपत्रिका फाटली नाही, तर विद्यार्थी मित्रांनो फक्त एवढंच करायचं तुम्हाला. ठीक आहे. चला थांबतोय आपण. काही अडचण आली तर या नंबरवर तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2026साठी लाईव्ह बॅचेस सुरू होत आहेत. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या नंबरवर तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक्स आहेत, तिथे जाऊन सुद्धा आमच्यासोबत संपर्क करू शकता. चला तर आपण थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू.